कासार येथे आयोजित केलेल्या या माझ्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते 3 जिल्ह्यांचे आमदार आपले लाडके नेते सुरेश अण्णा धस, मंचावर उपस्थित युवा चेहरा युवा नेते अजय धोंडे, मंचावर उपस्थित नगराध्यक्ष रोहिदास काडेकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक देसरडा काका आणि उपनगराध्यक्ष प्रकाशजी देसरडा, अरुण भालेराव सभापती, शिवाजीराव पवार जिल्हा परिषदचे सदस्य, रामदास बडे जिल्हा परिषद सदस्य, चंपावती काकी पानसंबळ, विजूभाऊ गोल्हार, नारायण जेधे, जयश्रीताई मुंडे, किशोर खोले, भाग्यश्री ढाकणे, कल्याण तांबे, पांडुरंग तात्या नागरगोजे, जालेंदर सानप, अशोक इंगळे, मधुसूदन खेडकर, दादा हरिदास, विष्णू नितळ, डॉक्टर बडदाते, गणेश घोलप, सुग्रावी भाभी, श्याम महानोर, सुरेश उगलमुगले, आमचा शिरूरचा तालुका अध्यक्ष आणि शेजारच्या जिल्ह्यातून माझी सभा मागण्यासाठी आणि माझा प्रचारही करण्यासाठी आलेले अरुण मुंडे नगरचे जिल्हाध्यक्ष, गोकुळ दौंड, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे आणि तुषार वैद्य, समोर उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि युवा बांधवांना, खरं तर मला वाटतच नाही की काय एवढं शिरूरची सभा अशी शांत शांत. शिरूरची सभा म्हणजे नुसतं धिंगाणा असतो. जागा बदलली का आपण? नाही, शहराचीच. इथं नसायची हो काका, कुठे असायची? हा, पण अर्धी सभा तर माग आहे. कसं म्हणजे तुम्ही आमची सभा एवढी सोयी वाटलं का? तेवढी मागे सभा आहे, एवढी मोठी आहे. इकडे लोक आहेत, तिकडे लोक आहेत, म्हणून मला आज शिरूरची सभा वाटे ना एकदम शांत वाटायला मला, एकदम पुण्यामधली प्रभात रोडवरची. बरं म्हणजे किती त्यांचं आपल्या नेतृत्वावर जीव आहे बघा. ते निवडणूक तरीची असल्यामुळे घोषणा सुद्धा देणार ते इतके शांत. काय करू बाबा तुमचं मी, किती गुणी आहेत असे राहा, असे शहाण्यासारखे वागा. गपचूप बसलेत ते आपलं बघायले, लांबून कौतुक, काळजी, प्रेम. अरे बाबा तू ते माझा बॅनर घेऊन आला पोरा, तुझा हात दुखेल, आता खाली करते, हात दुखेल ना तुझा, इतका वेळ गेला. हो बरं, मी शिरूर हे मुंडे साहेबांचं लाडकं गाव आहे. शिरूर कासारला तालुक्याचा दर्जाच मुंडे साहेबांनी दिला आहे आणि या गावामध्ये छोटे 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 अनेक समाज राहतात. अनेक जण इथे वेगवेगळ्या व्यवसायासाठी या गावामध्ये येऊन वसलेले आहेत. त्यामुळे या गावामध्ये सभा म्हणजे इथल्या पंचक्रोशीतल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या साठीच आव्हान केल्यासारखं आहे. या वर्षीच्या आमच्या निवडणुका या वेगळ्या पद्धतीने आम्ही लढत आहोत. या निवडणुका लढत असताना माझा तरी भर हा बैठकांवर जास्त आणि सभांवर कमी आहे. कारण माझ्या सभा, माझी भाषणं, माझे मेळावे, दसरा मेळावे, शिवशक्ती परिक्रमा, माझे टीव्हीवरचे इंटरव्ह्यू सगळं तुम्ही पाहता. त्यामुळे मी किती भाषण चांगलं करते हे आता तुम्हाला सिद्ध करायची आवश्यकता नाही. आणि तुम्ही माझेच, अर्धे लोक माझेच आहेत दिसतात मला समोर. तुम्हाला मतं मागायची पण मला गरज नाही. आता पुढचे 4 दिवस म्हणजे आज तारीख आहे 5, 6, 7, 8, 9, 10, 5च दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये 2 दिवस जाणार सभांमध्ये. परत एक मोदींची सभा आहे 7 तारखेला, त्याच्यामुळे तुमच्याकडे येऊन जाऊन 3-4च दिवस राहिले. आता मी 45 दिवस झाले वेड्यासारखी फिरून फिरून फिरून, आज माझ्या आवाजच नाही येणार, एवढी गळून गेले मी आता. पण मला असं वाटलं की 4 दिवस तुम्ही गळून जाऊ नका. हे 4 दिवस तुम्ही आता पूर्णपणे प्लॅनिंग मध्ये खर्च करा की काय करायचं आहे प्रत्येकाला. 4 दिवसामध्ये माझ्या मागे शिरूरचा माणूस पाटोद्याला नाही, पाटोद्याचा माणूस आष्टीला नाही आणि कोणीही एकमेकांना मला भेटायला 1-2 कार्यकर्ते घेऊन मला बीडला, बीडवरून परळीला 4-4 माणसांसाठी येऊ नका. आता लोकांच्या मनात जवळपास ठरलेलं आहे या निवडणुकीचं काय करायचंय. आता जो बदल करायचा आहे, रोज 1% बदल आपल्याला करायचा आहे. फार मोठं काम आहे ते, साधं नाही आहे. तुमची जेवढी पात्रता आहे, तुमची पात्रता 500 मताची असेल तर त्याचे 1% मतं तुम्हाला बदलायचे. तुमची पात्रता 1000 मताची असेल तर 1% मतं बदलायचे. हे काम पुढचे 5 दिवस तुम्हाला माझ्यासाठी करायचं आहे. आणि
तुम्हाला 20 मतं जे नकारात्मक आहेत ते सकारात्मक करून दाखवायचे. एवढंच काम करा, उगीच फिरू नका. सगळ्या पुरुष कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुमचं जिथे आवश्यकता आहे त्याच्या बाहेर तुम्ही आता जाऊ नका. मोदींची सभा वगळता आपला बूथ तुम्ही सोडू नका. जिल्हा परिषद सदस्य असेल तर जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या गटाच्या बाहेर, पंचायत समिती सदस्य गणाच्या बाहेर, नगरसेवक त्याच्या वॉर्डाच्या बाहेर, नगराध्यक्ष शहराच्या बाहेर, हे कोणीही जायची आवश्यकता नाही. बरोबर आहे ना माझांना? ते तिकडे काय चाललंय, उत्तर प्रदेशमध्ये असं झालं म्हणे, मध्य प्रदेशमध्ये तसं झालं, कर्नाटकमध्ये काय चाललंय, आपला तो विषय नाही. आपल्या लोकांची हौस भागवण्यासाठी ताईपर्यंत आणण्याची आता गरज नाही. एक माणूस ज्याच्यामुळे 25, 50, 100 मतं आहेत, एक माणूस ज्याच्यामुळे गाव फिरतंय, अशाच माणसाशी माझं फोनवर बोलणं करून द्या आणि मी त्याला बोलेन, त्याला पुढच्या भेटीचं वचन देईन. पण उगीच एकच माणूस आहे, त्याचा एकच परिवार आहे, त्याच्यात 5-10 मत आहेत, तुम्ही एवढे कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ आहात की त्या माणसाला तिथल्या तिथं तुम्ही वळवू शकता. त्यामुळे ह्या गोष्टी पहिले तर आजपासून बंद करा. आता या जिल्ह्यामध्ये नेहमीच अशा चर्चा होतात. निवडणुकीला मुंडे साहेब पडणार अशाच चर्चा झाल्या 2009ला, 2014ला देखील. मागच्या वेळी पण प्रीतमताईच्या निवडणूक जरी चांगली झाली तर निकाल बाहेर येईपर्यंत लोकांच्या मनामध्ये शंका होती. त्यामुळे आपण आता या शंका, कुशंका, नकारात्मकता सगळं टाकून द्या. तुम्ही फक्त सकारात्मक विचार करा. तुम्ही कोणत्याही समाजाचे असाल, तुम्ही आपल्या समाजामध्ये भाजपचे कार्यकर्ता म्हणून वावरता, पंकजाताईंचा कार्यकर्ता, सुरेश दसांनांचा कार्यकर्ता, दोंडे साहेबांचा कार्यकर्ता, देसरडा काकांचा कार्यकर्ता, सुरेश उगल मुगले, वनवे दादा, या सगळ्यांचे कुणाचे आपले 4 कार्यकर्ते आहेत ते म्हणून वावरता. त्यामुळे तुमचा विषय आता मिटलेला आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त 13 तारीख यशस्वी करून दाखवायचे आहे. मी काय केलंय, एकच फूल बाकी फूल, बाकी सगळे फूल, एकच फूल कमळाचं फूल. बरोबर आहे. तर तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे, मी काय काम केलंय हे मला आता सांगून मला कंटाळा आला. काय काम केलंय बरं सांगा बरं, तुम्हीच कोणीतरी सांगा बरं, तुम्ही काय काम केलंय? मी काम अतिशय महत्वाचं केलं तुम्ही. बघा हो, ते माणूस सांगायला आहे रेल्वेचं काम केलंय, तुम्हाला काय झालं? आणि तुम्ही सांगा रेल्वे सोडून दुसरं सांगा काम. तुम्ही सांगा शीला, काय काम केलंय मी? जलयुक्त शिवार. अजून तुम्ही सांगा. हा, पीक विमा आणला, जलयुक्त शिवार, काय अजून, रेल्वे, पीक विमा. हा, चौथं काम सांगा. रस्ते, हा, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, थेट सरपंच, शिक्षकांची डायरेक्ट बदली. अजून काय? बचत गट, 0% व्याजदराने कर्ज दिलंय मी, लाखो रुपये बचत गटाला गावागावामध्ये दिलेले आहेत मी. अजून घरकुल, देशामध्ये महाराष्ट्राला आम्हाला सगळ्यात जास्त प्राइज मिळाला. आम्ही ग्रामीण विकास खात्याने सगळ्यात जास्त घरकुलं दिले, ग्रामीण विकास खात्याने सगळ्यात जास्त शौचालय बांधले. 5 वेळा मोदीजींच्या हाते सन्मान झालेला आहे आमच्या डिपार्टमेंटचा. आता तुमच्या ड्रोन कॅमेऱ्याने तुमच्या जमिनीचं मॅपिंग होईल. ही योजना मी आणली आहे बरं का, तुमच्या माहितीच. शिक्षक लोक खितपत पडले होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. त्यांना जर तुमच्याकडे वशिला नसेल आणि पैसा नसेल तर त्यांची बदली कोणी करत नव्हतं. एक शिक्षकाला 12-15 लाख रुपये खर्चावं लागायचे, मग बदली व्हायची. आणि त्यांची मी 750 शिक्षक या जिल्ह्यामधले इथेच ठेवले आणि त्यांचे पगारही केले. आता 750 गुणिले 15 करावर किती पैसे असतील? मग कुणाला नाही हे सगळं करा वाटत? कुणाला करा वाटत नाही? मला करा वाटत नाही. माझ्या एवढ्या कामामध्ये जे सुरेश अण्णा म्हणले ते कामं दिले, जे ते नाही म्हणले त्यांना सांगितले ह्याची शिफारस करा, जे दोंडे साहेब म्हणले ते कामं दिले. मी स्वतः या जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार केला. मग मी एवढं सगळं केल्यानंतर, मी उमेदवार झाल्यानंतर, मोदी प्रधानमंत्री होणार आहे माहीत असताना मला सन्मानजनक विजय मिळाला पाहिजे की नाही? मग माझा सन्मानजनक विजय हा माझा अधिकार जसा आहे तसं ते तुमचं कर्तव्य आहे की नाही? आहे ना? तुमचं आहे ना? मग तुमचं कर्तव्य आहे, माझा अधिकार आहे, तर आपल्याला कुणी रोखले?
काही भिवू नका. पुढचे 4-5 दिवस मोकळं बोला. तुम्ही कोणत्या गावात जाल त्या गावामध्ये मोकळं बोला. काही आड पडदा ठेवू नका. मोकळं बोला. ताईनी काय दिलंय, काय नाही दिलंय, ताईला मतं का नाही द्यायचे. मी सांगितलं प्रत्येकाने फक्त 20 मतं पॉझिटिव्ह करा, 20, आणि मला करून दाखवा. तुम्ही एक तुमच्या डायरी पेन मध्ये लिहा, हा माणूस निगेटिव्ह बोलत होता, मी त्याला पॉझिटिव्ह केलं. मी तपासणार आहे पुढचे 1 वर्ष सगळ्यांचे तुमचे कागद तपासणार आहे. मी 20 मतं तुम्ही पॉझिटिव्ह केले का, एवढंच. आता हे सगळे विकास कामं मी केले, त्याच्याबद्दल आपण सर्वांनी मला भरपूर मताने विजयी करा आणि सन्मानाने मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी, हात वर करण्यासाठी पाठवा. आपण प्रीतम ताईंना 2दा दिलं. ताईंना हॅट्रिक करावी ताईंनी असं मला वाटलं होतं, पण आता माझी उमेदवारी झाली. आता झाली आहे तर ती आपण इथपर्यंत आणली आहे, इथपर्यंत व्यवस्थितपणे हाताळली आहे. अत्यंत चांगलं काम केलंय. कोणाविषयी अभद्र शब्द वापरले नाही, कुठे शानपणा केला नाही, कोणाला वाईट बोललो नाही, कुठे गर्व दाखवला नाही. फाटका माणूस असेल, गरीब माणूस असेल, नाही तर कोणी मोठा व्यापारी असेल, मोठा कॉन्ट्रॅक्टर असेल, नाही तर कोणी त्या दगड फोडणारा, तिथे काम करणारा मजूर असेल, सगळ्यांना आपण तशाच प्रेमाने वागणूक दिलेली आहे. कुठेही भेदभाव केलेला नाही. त्यामुळे कोणीही भेदभावाला बळी पडू नका. मुसलमान समाजाला सांगतील, अरे 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 बापरे, मोदी से डरो. कुछ मोदी को डरने की जरूरत नहीं. मोदी ने आपको छुआ तक नहीं है, मोदी ने आपको कुछ भी चोट नहीं पहुंचाई है. ये सब अफवाहें हैं. पुन्हा म्हणतील तुम्हाला या राज्यातून, देशातून बाहेर करतील. तुमचा आपका दादा परदादा नाना परनाना उसके परदादा यहाँ रहे हैं. ये देश आपका ही है, आपको कोई नहीं हटाने वाला है. या अफवाहों में आप मत पडो, हे मी मुस्लिम बांधवांना सांगेन. आणि जर तुम्हाला असं काही वाटलं तर पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेची लेक आहे आणि तिच्यामध्ये हा भेद नाही. ती तुमच्या पाठीमागे खंबीरपणे खडे होईल आणि तुमच्या समोर उभे राहील. जर तुमच्यावर वार होत असेल तर माझ्या अंगावर चेलेल, पण यंदा तुम्ही चमत्कारच करून दाखवा, अशी माझी विनंती. आज मी आपल्या सर्वांना आव्हान करत असताना एवढंच सांगेन की मला या जिल्ह्यामध्ये मुंडे साहेब गेल्यानंतर एक खंत होती की बाबांना खूप काही करायचं होतं, ते करता आलं नाही. म्हणून पालकमंत्री असताना मी खूप तळमळीने विकास केला. खूप एखादी स्त्री आपलं घर सजवते ना, तसं मी जिल्हा सजवायचा प्रयत्न केला. हे इथे करा, ते तिथे टाका, हाय मास लावा, पेवर ब्लॉक लावा, चिखल नाही पाहिजे, गावातला चौक सुंदर पाहिजे, असं प्राथमिक रुग्णालय पाहिजे, असं उपजिल्हा रुग्णालय पाहिजे. खूप बारीक सगळ्या गोष्टींमध्ये मी काम केलं आणि 5 वर्ष मी घरी बसले. नुकसान माझं झालं का तुमचं झालं? आमचं झालं, तुमचं नुकसान आमचं झालं. त्याला कळायलंय आणि तुम्हाला कळेना. नुकसान त्यांचं झालं, बरोबर आहे. आमचं नुकसान, मग माझं काही नुकसान झालं का? झालं माझं. मला तुमच्या सेवापासून दूर राहावं लागलं. पण आता आपल्या जिल्ह्याला एक चांगली संधी चालून आली आहे. मोदीजींसमवेत काम केलं तर या जिल्ह्याच्या रोजगाराचा प्रश्न मी पूर्णपणे सोडवेन. या जिल्ह्यामधल्या लोकांच्या, रुग्णांच्या इलाजाचा प्रश्न मी 100% सोडवीन. माझा जाहीरनामा मी तुम्हाला दिलाय, तो वाचा. एक मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एक मोठा उद्योग आणि या जिल्ह्यामधल्या आमच्या ऊसतोड कामगारांचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी मी तळमळीने काम करेन. या कामाचं श्रेय मला मिळेल या कारणासाठी मी त्याच्यामध्ये पडले नाही की आपण श्रेयासाठी नाही पडायचं, पण हे कामगाराचं काम मी आधीही करू शकले असते, पण आता नक्कीच मी हे करणार आहे. खूप कामं केली. 34% आता ऊसतोड कामगारांना आपण मानधनात वाढ केली. माझ्या रस्त्यांमुळे, सुरेश अण्णांनी सांगितलेल्या कामामुळे, दोंडे साहेबांनी सुचवलेल्या कामामुळे तुमच्या इथला प्रतिष्ठा वाढते ना. मोठा रस्ता गेला तर जमिनीचे भाव वाढायले, दुकानदारांना 4 पैसे मिळाले, व्यवसाय वाढायलाय, पैसे यायलेत खिशामध्ये. येऊन जाऊन शेतकऱ्याचा एक विषय आहे. सोयाबीन, कांदा हा त्यांच्यासाठी फार अडचणीचा विषय आहे आणि त्याच्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्र्यांशी बोलेन आणि त्याला मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. आणि या बीड जिल्ह्याच्या कोणत्याही जाती धर्माच्या माणसासाठी माझा बाप उभा राहिलेला आहे. अजूनही तो उभा आहे माझ्या रूपाने. मी त्यांच्या कर्तव्यपूर्तीसाठी राजकारणात काम करत आहे. मी कधीही जातीवाद, धर्मभेद केला नाही. तुम्हीही मतदानात करू नका, एवढीच तुम्हा सर्वांना विनंती करते. खूप भाषण देते सगळ्या ठिकाणी. शिरूर माझं हक्काचं गाव आहे. फार भाषण देऊ शकत नाही. जरी माझी तब्येत धडधकट दिसत असली तरी मी सुद्धा त्याला गळून गेलेले आहे. तर थोडंसं मला टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे मलाही बोलायला त्रास होतोय. तुम्ही माझा एवढा सन्मान केलाय आयुष्यामध्ये, अजून एकदा सन्मान करा. इथे
मेन मार्केटमध्ये गावामध्ये माझ्या विजयाची सभा आपण नक्की घेऊ असा विश्वास मी व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.